श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की दिवाळी सुरू होण्यापूर्वी आपल्याला आपल्या घरातून कोणत्या वस्तू ह्या टाकून द्यायच्या आहेत त्या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे आणि तो मी अगदी थोडक्या भाषेत सांगायचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तर पहा, महिला ह्या अशा काही वस्तू असतात त्या नेहमी साठवून ठेवत असतात. एखादी वस्तू असेल तर ती राहू दे, दुसरी असेल तर ती राहू दे, ही ह्या कामाला उपयोगी येईल अशा प्रकारे प्रत्येक वस्तू ही जपून ठेवत असतात. यामुळे काय होतं माहिती आहे का, घरामध्ये जास्त अडगळ सामान हे राहतं. त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही भरपूर प्रमाणात प्रवेश करत असते. तर त्याच्यामुळे घरामध्ये सतत वादविवाद, भांडणं ही होत असतात. तर पहा, दिवाळीला अवघी थोडे दिवस राहिलेले आहेत. तर त्यापूर्वी आपल्याला आपल्या घराचीही स्वच्छता करायची आहे, कारण दिवाळी सण हा खूप महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे दिवाळी हा दिव्यांचा सण आहे, लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस आहे आणि या लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर कसं ठेवायचं आहे यासाठी आपल्याला दिवाळीच्या दिवशी आपल्याला काही प्रयत्न करायला हवेत. म्हणूनच आपल्याला या दिवाळीच्या अगोदर आपल्या घरामध्ये साफसफाई ही करायला हवीच. दिवाळीच्या या दिवसामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे आपल्या घरी होणार असतं. त्या लक्ष्मीला आपल्या घरामध्ये अखंड कसं राहू द्यायचं, तिला स्थायी स्वरूपात आपल्या घरामध्ये कसं ठेवायचं हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. कारण माता लक्ष्मी ही खूप चंचल असते. तिला स्थिर ठेवण्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये नेहमी स्वच्छता ही ठेवायला हवी, तरच तिची कृपादृष्टी आपल्यावर होईल. त्यासाठी आपल्याला आपल्या घराची स्वच्छता ही करायला हवी. म्हणजे आपल्या घरामध्ये जे काही जाळे जाळमटे असेल ते संपूर्ण काढायचे आहे. घराची स्वच्छता आपल्याला करायची आहे. तर म्हणतात की जिथे हात फिरे तिथे लक्ष्मी वसे, अशी जुनी म्हण आहे, ती देखील खरोखर आहे. कारण लक्ष्मीला स्वच्छता ही अतिशय प्रिय आहे. त्यामुळे आपल्याला दिवाळीच्या अगोदर सगळी स्वच्छता करायची आहे. तर पहा, दिवाळी दरवर्षी नवा उत्साह घेऊन येते. खाद्यपदार्थ, नवे कपडे, पाहुणे यांची रेलचेल असते. तर घरातील स्त्रीवर्ग किचनमध्ये फराळ तर अंगणात स्वच्छता आणि सजावट करण्यात मग्न असतात. प्रमाणे दिवाळीच्या आधी घर साफ करावे लागते, कारण माता लक्ष्मी ही प्रत्येक घरामध्ये वास करत असते, प्रवेश करत असते. म्हटले जाते की जे घर स्वच्छ, सुंदर आणि शांत असेल तिथे ती नांदते. त्यामुळे तुटलेल्या वस्तू, अस्वच्छता असलेल्या घरात, कलह असलेल्या घरात ती कधीही थांबत नाही. तर शास्त्रानुसार या वस्तू घरात आपल्याला ठेवायच्या नाहीत. तर पहा, घरात कोणतीही वस्तू तुटलेल्या अवस्थेत वापरू नका. त्या वस्तू वापरल्याने घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते. त्याचा परिणाम म्हणून घरात सतत वाद सुरू होतात. दिवाळी हा सण सुख समृद्धीचा सण आहे. दिवाळीला घराची साफसफाई करताना सर्वात आधी घरातील तुटलेल्या काचेच्या वस्तू पहिल्यांदा आपल्याला फेकून द्यायच्या आहेत. घराच्या खिडकीच्या काचा तुटल्या असेल तर त्या देखील आपल्याला दुरुस्त करून घ्यायच्या आहेत. प्रमाणे आपल्या घरामध्ये जे बंद घड्याळे असतील ते देखील आपल्याला काढून बाहेर ठेवून द्यायचे आहेत. त्याचा देखील आपल्याला वापर करायचा नाही. तर अशी बंद पडलेली घड्याळे घरात ठेवू नयेत. घड्याळ हे वेळ दाखवते, त्यामुळे त्याला शास्त्रात विशेष महत्त्व आहे. त्यामुळे बंद घड्याळ माणसाच्या प्रगतीचे वेळही थांबवते असे मानले जाते. दिवाळीची स्वच्छता करताना तुटलेले फ्लावर पॉट, निसर्ग चित्रांचे जे काही फ्रेम असेल तर ते देखील आपल्याला काढून टाकायचे आहेत. ते पुन्हा दुरुस्त करून आपल्याला वापरायचे नाहीत. त्याचप्रमाणे आपल्याकडे बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील, आपण त्यांना देखील फेकून द्यायचे आहेत. आता प्रत्येक घरात कितीतरी बंद पडलेले मोबाईल असतील, जुने रेडिओ, TV हेही ठेवू नका. घराचे मेन गेट, सर्व दरवाजे, फर्निचरमध्ये जे काही गंजले आहेत त्याच्यातून असा आवाज येत असेल तर हेही पहा. आणि दिवाळीपूर्वीच फर्निचर आणि इतर वस्तूंची दुरुस्ती देखील आपल्याला करायची आहे. त्याचप्रमाणे पलंग तुटलेले असेल तर ते देखील वापरायचे नाहीत. त्यामुळे ते देखील आपल्याला बाहेर काढायचे आहेत, किंवा जर दुरुस्त करून घ्यायचे असतील तर ते देखील तुम्ही दुरुस्त करून घेऊ शकता. कारण अशा वस्तूंमुळे आपल्या वैवाहिक जीवनावर देखील वाईट परिणाम होत असतो. घरामध्ये सतत निगेटिव्ह ऊर्जा ही तयार होत असते. आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांची काही खेळणी असतील किंवा अजून काही वस्तू असतील तर त्या काही फुटलेल्या तुटलेल्या असतील तर त्या देखील आपल्याला काढून टाकायच्या आहेत. त्याचप्रमाणे आपले कपडे असतील तर जे काही फाटलेले कपडे असतील, बेडशीट असतील तर ते देखील आपल्याला काढून टाकायचे आहेत. म्हणजे घरामध्ये अशी कुठलीही वस्तू ठेवायची नाही. त्यामुळे घरामध्ये सतत नकारात्मक ऊर्जा ही तयार होत असते. तसेच आपल्याला आपला जो मुख्य दरवाजा असतो
तेथून लक्ष्मीचं आगमन होत असतं। तर हा दरवाजा, याची कडी जर करकर आवाज करत असेल किंवा कडीसुद्धा खराब झाली असेल, गंजलेली असेल, तर ती देखील तुम्हाला बदलायची आहे। आणि दरवाजा असेल तर तो दरवाजा असा करकर आवाज करत असेल तर तिथे देखील तेल वगैरे टाकून तो देखील तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे। तर हा दरवाजा देखील तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या अगोदर हा व्यवस्थित करून घ्यायचा आहे। प्रमाणे आपल्याला आपल्या घरामध्ये खराब झालेला झाडू असेल, डस्टबिन असेल, तर ती सुद्धा आपल्याला बदलायची आहे आणि नवीन आपल्याला डस्टबिन आणि झाडूसुद्धा आपल्याला नवीन घ्यायचा आहे। तर झाडू हा नेहमी शनिवार, रविवार, मंगळवार या दिवशी झाडू हा खरेदी करायचा असतो। प्रमाणे जो जुना झाडू आहे तर तो कोणत्या दिवशी फेकायचा आहे, तर जुना झाडू आहे तो आपल्याला शनिवारीच घराच्या बाहेर टाकून द्यायचा आहे। परंतु शुक्रवारी तुम्ही झाडूला कधीही बाहेर फेकायचं नाही, कारण झाडू हा आपण लक्ष्मी स्वरूपात झाडूची पूजा देखील करत असतो, म्हणून आपल्याला शुक्रवारी झाडूला कधीही बाहेर फेकायचं नाही। त्याचप्रमाणे झाडू हा आपण अशा ठिकाणी ठेवायचा आहे की जिथे कोणाची नजर पोहोचणार नाही, अशा ठिकाणी लपून ठेवायचं आहे। त्याचप्रमाणे पहा, आता दिवाळी आलेलीच आहे, तर आपल्याला ह्या दिवाळीला जे आपल्या मागच्या वर्षीचे जुने दिवे असतील तर ते आपल्याला अवश्य बदलायचे आहेत आणि आपल्याला नवीन दिवे या वर्षीसाठी घ्यायचे आहेत। सर्व वस्तू आपण घराबाहेर काढायच्या आहेत, ज्या आपल्याला अनावश्यक आहेत, ज्यांचा आपण वापर करत नाही, अशा वस्तू आपल्याला या दिवाळीच्या अगोदर आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या आहेत। त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या घरातील जी फरशी असेल तर तिच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे, थोडी हळद टाकायची आहे, गोमूत्र टाकायचं आणि फरशी ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे। त्याचप्रमाणे आपल्या ज्या काही भिंती वगैरे असतील तर त्या भिंती देखील आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। घरातील टॉयलेट, बाथरूम हे देखील स्वच्छ करायचे आहे, किचन स्वच्छ करायचे आहे, किचनच्या ज्या स्टाईल्स असतील त्यासुद्धा आपल्याला स्वच्छ साफ करायचे आहेत। अशा प्रकारे आपल्याला आपल्या घराची ही स्वच्छता करायची आहे। यामुळे लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होईल, तसेच आपण आपल्या घरातील जी काही निगेटिव्ह ऊर्जा आहे ती निगेटिव्ह ऊर्जा ही दूर होऊन जाईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता। तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।